नमस्कार, मी मेधा नानीज गोवन किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज बनवूया एप्रिल मे महिन्यात गोव्यातील प्रत्येक घरात बनणारी डिश फणसाचे सुशेल म्हणजे छोट्या फणसाची भाजी। ही एक अत्यंत सोपी पारंपरिक रेसिपी आहे। कोवळा फणस आणि खोबरेल तेल यांचा अप्रतिम संगम म्हणजे हे फणसाचे सुशेल। चला बनवूया। इथे मी घेतलेला आहे एक छोटा कोवळा फणस। या फणसाची बाहेरची साल आणि आतमधला डिंक असलेला भाग काढून टाकायचा। या रेसिपीचं फक्त थोडंसं कठीण काम म्हणजे हा फक्त फणस कापून घेणं। हाताला खोबरेल तेल लावून आपल्याला हे काम करायचं आहे। कापलेल्या फणसाच्या सगळ्या फोडी मी एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत। याच्यात थोडंसं पाणी घालून याच्या आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता 2 कुकरच्या शिट्ट्या काढून घेतल्यावर तुम्ही बघू शकता हे किती छान शिजलेले आहेत। आता आपल्याला हा छान ठेचून घ्यायचा आहे। हाताने सुद्धा तुम्ही याचे तुकडे करू शकता। गरम असतानाच असं केलं तर लगेच पटकन हे मॅश होतात। अशापणे थोडेसे ठेचून घेऊया। आता आपण जो ठेचून फणस घेतलेले आहे त्याला फक्त आपल्याला फोडणी द्यायची आहे। अगदी साधी सोपी फोडणी आहे। 1 मोठा चमचा इथे मी तेल घेतलेलं आहे। मी इथे खोबरेल तेल घेतलेलं आहे। 1 छोटा चमचा मोहरी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या। इथे तेल घेताना शक्यतो खोबरेल तेल घ्यायचं म्हणजे या भाजीची चव अगदी दुप्पटीने वाढते। अर्धा चमचा हिंग घालते आणि या मिरच्या आपल्याला असा पांढरा कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत। इथे मी थोडीशी हळद पावडर घालते। ही ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल। आपण ठेचून घेतलेला सगळा फणस आता याच्यात घालते। अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हा फणस ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे जास्त आपल्याला शिजवावं नाही लागणार। फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे। 1 चमचा मीठ घालते, अर्धा चमचा साखर। तुम्हाला हवं असेल तर इथे गूळ सुद्धा घालू शकता। त्याच्यावर फक्त पाण्याचा एक उपका मारते आणि 1 मिनिटभर याला वाफ काढून घेऊया। काढून घेऊया। 1-2 मिनिटं याला मस्त वाफ आलेली आहे। आता याच्यावर वरून घालायचं किसलेलं खोबरं। खोबरं थोडंसं या भाजीत जास्त घालायचं। तर तयार आहे अतिशय स्वादिष्ट फणसाचे सुशेल। अगदी कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे आणि याची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये ही डिश मिळत नाही। खायची असेल तर गोव्यातील घरातच ही पारंपरिक चव तुम्हाला चाखायला मिळेल। नक्की करून बघा आणि या स्वर्गीय चवीचा अनुभव घ्या। परत भेटू लवकरच। तोपर्यंत आमच्या रेसिपीला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वस्थ रहा, मस्त रहा।